सो हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आज पण आहे कॅम्प. आज आय थिंक लास्ट डे आहे. दुसऱ्याचा आय डी कार्ड घेऊन आलो आम्ही नेस कॅम्पमध्ये. हिच्या फ्रेंडचा आय डी कार्ड आहे. ही नेसमध्ये आहे ना, आम्ही नवरोजीमध्ये. हे बघा खेळ चालू आहे तिथे. आम्ही स्टॉल्स वगैरे बघून आलो. जायचं आहे ते गेम चालू वरून आता आलो. सकाळीच कॉलेजवरून आता आलो घरी आणि घरी आल्या आल्या फर्निचरचं काम चालू आहे. सारखं सारखं फर्निचरचं काम घरी. कोणी दिलंय? भाभीचंच काम दिसतंय ते. भाभी चालली ना. सो गाईज आता मी बसलो होतो फोन बघत आणि आता फोन बघून बघून कंटाळा आलाय. थोड्या वेळ करणार आहे अभ्यास. आणि गाईज काय म्हणतात, कॉलेजचं फेस्ट ना पोस्टपोन झालं आहे. मी तुम्हाला म्हटलंच होतं की पोस्टपोन होईल ते. सो ते पोस्टपोन झालं आहे आणि ते होणार आहे. आरशीतली लाईट लाव, दोन्ही पण लाव. हां, सो ते पोस्टपोन झालं आहे आणि ते उद्या परवा संडेला पण आहे कॉलेज. पण ते नेसतं आहे आम्हाला. त्यावेळेस अलाउड करतील का नाही काय माहिती, जायचं का नाही. कारण विघ्नेश तरी तर नाही आहे आणि निखिल पण गावाला जाणार आहे म्हणतोय. बाकी कोण येतं आहे कोण नाही काय माहिती. पण बघू, मला जमलं तर मी जाईल. आणि आहे सॅटर्डे संडे आणि मंडे 3 दिवस लगातार आहे फेस्ट. पण ते नेसवाडी याचं आहे. मी नवरोजी वाडियामध्ये आहे. आम्हाला अलाउड आहे का नाही काय माहिती, बघू. जमलं तर जाईल मी. पण आता मी करतो थोड्या वेळ अभ्यास, कारण आता आमचे टेस्ट जवळ येणार आहेत. सो अभ्यासाला बसतो आता आणि तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो आता मी. सो बाय गाईज. सो गाईज मला स्कूलमधून कॉलेजमधून नाही का प्रश्न भेटले होते. सो मी त्याच्या प्रश्नपत्रिका तयार केल्या आणि आता त्याच सोडवत बसलो आहे. माझ्या मीच रेडी केलं आणि सॉल्व करत बसलो आहे. सरांनी जे सांगितलं ना, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, हे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, मग मी ते टिक मार्क करतो आणि नंतर मग सगळं एकत्र लाईनीने लावून त्याचा क्वेश्चन पेपर तयार करतो, त्याची झेरॉक्स काढतो आणि ते सोडवतो. सो आता तेच करतो आहे. आतापर्यंत ह्या महिन्यातल्या 2 प्रश्नपत्रिका तयार केल्या. त्यातली आता एक अर्धी सोडवून झाली आहे. आता ती पूर्ण करतो, तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात. आणि आता माझी इच्छा आहे की ही झाल्यानंतर एक ड्रॉइंग पण काढावी. सो बघू, ही लवकर सॉल्व करतो आणि तुम्हाला थोड्याच वेळात सो गाईज एक पेपर आता सोडवून झालेला आहे आणि आता जरा काहीतरी खातो येतो आणि बघू ड्रॉइंग काढायचं काय होईल. आता कशाची ड्रॉइंग काढायची ते पण विचार करतो आहे. झाला आता एक पेपर सॉल्व झाला. सोपाच होता थोडा. इथं सगळं सोपं वाटतंय. तिथं पेपरमध्ये गेल्यावर डोकं गिजगिज करतं. आणि सगळे पेपर आणि तुम्हाला थोड्याच वेळात बघू सांगतो काय करायचं आपल्याला. सो गाईज आता झाला अभ्यास आणि आता खातोय कचोरी आणि मम्मी आणि मी बघतोय TV. आणि गाईज बऱ्याच जणांना असं वाटतं की मी रोज अभ्यास करत नाही. आता मम्मीच तुम्हाला सांगेल की मी अभ्यास करतो का नाही. मम्मी सांग, रोज करतो का नाही? रोज करतो. तर काही जणांना काय वाटतं की अभ्यास नाही करत, फक्त पूजाच करत असतो. तुम्हाला काय करायचं सोडा, जाऊन द्या तो विषय. आणि आता मी आणि मम्मी उमेश पप्पांचे व्हिडिओ काय जास्त बघायला आवडत नाही, तर उमेश पप्पांचेच व्हिडिओ बघत बसते जास्त, आहे ना मम्मी? तसलं कार्यक्रम बिरेक्रम सिरियल बिरियल तसलं नाही काय मम्मी बघत. उमेश पप्पांचे व्हिडिओज बघितले तर बघितले, नाही तर नाही दुसरं. आणि ब्लॉगमध्ये. आणि आता बघू काय होईल आपलं पुढे, तुम्हाला दाखवतोच काय.
असं ब्लॉगमध्ये फालतूपणा नको करत जा वारिश. काय करतोय तू? सो गाईज आता मी करतोय आंघोळ कारण मला खूप गरम होतंय. मला आहे ना गाईज पहिलं सवय होती की रोज 2 टाईम आंघोळ करायची आणि उन्हाळ्यात 5 टाईम. पण आता काय झालं आहे, कॉलेजवरून मी आता उशिरा येतो ना तेव्हापासून माझी ती सवयच मोडली आहे. काय झालं आहे, एकतर सकाळी लवकर उठायचं आणि कॉलेजला जायचं आणि कॉलेजवरून मग परत उशिरा येतो. आल्यावर झोपच लागते अचानकच. त्याच्यामुळं मग माझी ती सवयच मोडली आहे संध्याकाळच्या आंघोळीची. पण आजही ना एवढं गरम होतंय ना चैनच पडत नाही आहे. आता आंघोळीला जातो आहे. तो आंघोळ करून येतो. आणि मम्मी हे काय पाणी जास्त झालंय का? मम्मीचं चाललाय स्वयंपाक. लयच झाला आहे ना फर्निचरचं. तू फर्निचरवाला अंकल तर एवढा सतवतो ना. फर्निचरचं केलंच नाही ना मम्मी. सारखं राडा करत असतो. आमची मम्मी आज लई चिडली. मम्मी ओरडलीच त्यांना, भैया एक बार करतो ना, बार क्या राडा हो रहा है. त्यासाठी तर किती आता बघा बेड करून 3 वर्ष झाले आणि आता हे कपाट करून दिले. नाही आधी हे दिलं, ह्याचा राडा झाला, परत महिन्याभराने हे, आणि ह्याच्यानंतर थोडं म्हणजे हे विसरलो मी. असं तो माणूस होता. आणि आता इथलं फर्निचर होणार आहे. इथलं शेल्फ आणि ह्याचं पण काम अर्धवटच केलं. हे बघा ह्याचं पण, इथलं खालचं पण सनमायका नाही लावलं. हे बघा हे असं वुडवालं, इथे डायरेक्ट लाकूड असं आहे. इथे सनमायका लावायचं तर ते लावलंच नाही. असं नंतर काम ढकलतात म्हणून सारखं पण घरात राडा होतो त्याच्यामुळं भरपूर काम राहिलंय अजून. सो आता जातो आंघोळीला आणि येतो थोड्याच वेळात. सो गाईज आता वाजले तर रात्रीचे 12:15 आणि आता ड्रॉइंग काढायची. मला रात्रीच्याला ड्रॉइंग काढायला आवडतं म्हणून मी रात्रीच्यालाच काढत असतो ड्रॉइंग. आता काय काढायची कळत नाही आहे. आता बघू काय मनात येईल ते काढू ड्रॉइंग. चाललाय विचार काय करायचं त्याची मनात येईल ते ड्रॉइंग काढू. ही अपडेट झाली मला माहीतच आहे. तो गाईज मी आता काहीतरी सिक्रेट ड्रॉइंग करतोय. याच्याच रिलेटेड काहीतरी आहे. मी याच्याकडे बोलते मी तुम्हाला दाखवणार नाही. ते जरा सिक्रेट आहे. मी गेस करू शकता. हे बघा या ड्रॉइंगच्या थोडंसं रिलेटेड कोणती तरी ड्रॉइंग तिथेच करा आणि सांगा मला ते उद्या परवा. आता वाजले किती? 1:03 12:15 बसलो तो. आता झाला ते स्केच आणि झोपी येते. आता पडायचं आहे.